हा स्टार्ट करूया. आता तुम्हाला जी डिफिकल्टी आली, कोणीतरी बोललं मला, सर मला 2 अडलेले आहेत, 2 सॉल्व केले, 2 अडलेले आहेत, तर ते जरा अडलेले एक्झाम्पल सांगा जरा. हॅलो, हो हो, हा ठीक आहे, जाऊ दे. ओके, परत एकदा सांगा जरा. 6 plus I upon 2 plus I. 6 plus I upon 2 plus I upon 2 plus I plus 6 minus I upon 2 minus I. बर, हे जे एक्झाम्पल आहे हे बऱ्याच जणांना अडलंय. समजा असं कन्सिडर करून मी सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. पहिले या दोघं स्क्रीन एक मिनिट. झाले क्लिअर? झाले का क्लिअर? स्क्रीन बघा बरं. नो सर. क्लिअर? नो सर. ब्लर सर. व्हेरी क्लिअर. तर म्यूट करायला. हा, साऊंड मीट ठेवत चला रे जरा थोडेसे. बघा आता. झाले क्लिअर? थोडंसं ब्लरच. हा सर, थोडं ब्लर आहे. तर थोडं पुढे घ्या माहिती. हो सर, आता क्लिअर आहे. झालं क्लिअर. ओके, झाले क्लिअर एकदम परफेक्ट. येस सर. येस सर. ओके, बघा पहिले काय शोधायचं, काय विचार करायचा बघा. हिअर देर आर 2 फ्रॅक्शन्स, 6 plus I upon 2 plus I plus 6 minus I upon 2 minus I. बरोबर? यांचे डिनॉमिनेटर चेक करा. डिनॉमिनेटर सेम आहे की डिफरंट आहे? डिफरंट आहे. मग आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, बरोबर की नाही? यस ऑर नो? Yes sir. 6 plus I into 2 minus I plus 6 minus I into 2 plus I upon 2 plus I into 2 minus I. Is it right? बरोबर? इथपर्यंत समजलं का? काय केलं? एकदम साधी सोपी प्रोसेस. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून लिहून ठेवलं फक्त. हा, त्यानंतर आता या ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन करायची. तर 6 into 2 काय होतं रे? 12 minus 6I minus 6I plus 2I 2I plus I square बरोबर प्लस 12 minus 2I प्लस 12 2I plus 6I minus I square. व्हेरी गुड. Square. अपॉन 4 minus I square. हे समजलं कसं आलं? Yes. हा, बरेच मुलं काय करतात माहिती का? 2 plus I 2 minus I 2 minus I square लिहितात. अरे हा तुमचा पण स्क्वेअर करायचा आहे.
म्हणजे आपल्याला a प्लस बी a मायनस बी म्हणजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर आणि मायनस आय स्क्वेअर असं करावं लागेल. हा, नंतर पुढे बघा मायनस 6i प्लस 6i गेट कॅन्सल. प्लस 2i मायनस 2i गेट कॅन्सल. बरोबर. 12 प्लस 12 24 मायनस आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती टाकणार? हा, आणि तिकडे मायनस मायनस 1. इज इट राईट? 4 मायनस मायनस 1. Z is equals to 24 minus into minus 1 24 plus 1 plus म्हणजे डायरेक्टली किती लिहितात ते? 24 plus 1 plus 1 26. 4 plus 1 upon 5. 5. Upon 5. आता इथे आय राहिला का, कॉम्प्लेक्स राहिला का, इमॅजिनरी पार्ट राहिला का? नाही सर. मग तो काय लिहायचा? Plus y. झाला? डू यू अंडरस्टँड दिस? Yes sir. हा, अजून काय डिफिकल्टी आलेली आहे ती सांगा. याचा स्क्रीनशॉट ठेवा. Sir. एक मिनिट, याचा स्क्रीनशॉट घ्या पहिले अगोदर. घेतला का? Yes sir. हा, आता बोला डिफिकल्टी बोला. यात काही डिफिकल्टी असेल ती पण सांगा. हा, सांग जरा. हे हा बोला परत एकदा. 2 plus I bracket square 1 plus I. डोळ्यावर घेतला. 1 प्लस आय. बस इतकंच आहे का? एवढेच. Yes sir. हा, आणि आता कोणीतरी विचारलं होतं ऍन्सर काय बोला. सर आता जे एक्झाम्पल सर करून दिलं त्यामध्ये 26/5 आन्सर आलं होतं, पण इमॅजिनरी पार्ट नव्हता आला त्यामुळे आन्सर रॉंग गेला असं वाटलं होतं. नाही, आपल्यावर एवढाच विश्वास पाहिजे ना आपला, की ठीक आहे चुकलं, माझं बरोबर आहे. एक वेळेस तिथे प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, माझं बरोबर आहे असं समजायचं. लक्षात ठेवा, काही जर आपण मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये काही चुकलो नाही तर 100% आपलं बरोबर. हा, आणि आता कोणतरी विचारलं मायनस का नाही लिहिलं? काय आय 0i/5 लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, पण 0/5 कशासाठी लिहायचं? गरज का? सर आपण नुसतं 26/5 आज 0 नाही लिहिलं तर चालेल का? चालेल. हे आन्सर पण चालेल, हे आन्सर पण चालेल, हेच लिहिलं तरी चालेल. पण जर समजा तुम्हाला सांगितलं राईट इन द फॉर्म z is equals to a plus bi असं सांगितलं तर आपल्याला ह्या स्वरूपात लिहावं लागेल की नाही? येस ऑर नो? हे बघा, राईट इन द फॉर्म z is equals to a plus bi. आपण काय शिकतोय? कॉम्प्लेक्स नंबर शिकतोय. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट येतो का? हे दोन पार्ट आहेत. मग आता याच्यामध्ये हे दोघं पार्ट इथे आले पाहिजे. जर समजा तसं लिहायला लावलं तर, नाही सांगितलं तर तुम्ही इथपर्यंत जरी सॉल्व्ह केलं तरी तुमचं आन्सर राईट आहे, परफेक्ट आहे. काळजी करण्याची गरज नाही. कळलं? बर. नुसतं आय लिहिलं तर तिथे आपण 1 कन्सिडर करतो ना? हो, नुसता आय लिहिला तर 1 येतो, म्हणजे चुकीचं होईल. 1/5 लिहिलं तरी चालेल ना? नाही, हे बघा, z is equals to समजा तुमच्याकडून असं लिहिलं 26/5 प्लस आय लिहिला गेला, चालेल का? रॉंग. दिस इज रॉंग. कारण इथे काय 1 तो आय होता का? नाही होता, नव्हता, म्हणून 0 लिहिला. 0 ने ते 0 होत जातं. कळलं का? कळलं का मी काय सांगितलं? कल्याणी
ओके. हा, आता आपण हे स्टार्ट करूया. काय करावं लागेल पहिले सांगा. पहिले स्क्वेअर करायचं. पहिले स्क्वेअर ए करायचं. स्क्वेअर प्लस 2 हा, स्क्वेअर. आता काय करायचं बघ. काही मुलांनी काय केलं, स्क्वेअर बाजूला करून घेतला, डायरेक्ट आन्सर लिहिलं. तसं नका करू. तसं करू नका. स्क्वेअर तिथे प्रोसेस दाखवा तुम्ही. ती स्टेप दाखवा. स्क्वेअर केलाय ही स्टेप दाखवायची. हा, मग इथे 2 स्क्वेअर काय येतो रे, 4 प्लस 2 इंटू आय इंटू 2 दॅट इज 4i प्लस आय स्क्वेअर अपॉन 1 प्लस आय. हे समजलं का इथपर्यंत? ही स्टेप आली पाहिजे. लक्षात आलं? यस सर. हा, z is equals to 4 plus 4i. What is value of I square? -1. Minus 1 plus I. आता आपल्याला काय करायचंय, याला डिवाइड करायचं, याने डिवाइड करायचं की नाही आपल्याला? पण डिवाइड करायचं तर काय करतो आपण? 1 minus I ने न्यूमरेटर. बरोबर. हा, मग आता z is equals to इथे किती राहिले? 4 minus 1 3 3 plus 1 minus I upon 1 minus 1 plus I 1 minus I. काय 1 square minus square. 1 square minus I square. बरोबर का नाही? a plus b a minus b. हा, आणि मग पुढे z is equals to आता यांची मल्टिप्लिकेशन 3 into 1 3 हा 3 plus 4i minus 4i square upon 1 square किती होतो? 1. बरोबर. म्हणजे z is equals to z काय झाला मग? 3 minus 3i plus 4i किती झाले सांगा? 3 plus I minus 4I. हा, minus 4 आणि i square ची किंमत किती टाकली? -1. minus minus plus 1 plus 1 2. z is equals to 3 plus 4 is ना? I plus 4. 7. Plus I upon. Very good. Yamini, very good. Z is equals to 7 upon 2 plus 7 upon 2 plus 1 upon 2. बरं 1 upon 2i किंवा I upon 2. बरोबर. This is your final answer. Do you understand this? Yes. आता जमेल का तुम्हाला? जमेल का तुम्हाला? Yes or no? तुम्ही तिथं म्हणजे डायरेक्ट सॉल्व केली पहिली स्टेप. हो. सर तुम्ही तिथं प्लस घेतलंय ना, तिथं माझं मायनस झालं. हो सर, माझं पण मायनस आलेलं आहे. कुठे इथे का? माझं पण प्लस आलं सर. हा, एक बघा, लक्षात घ्या काय होतं. हो सांगतो परत एकदा सांगतो, हरकत नाही. पण एक लक्षात घ्या, तुम्हाला मेन गोष्टी हे समजल्या पाहिजे की आपल्याला स्क्वेअर करायचं आहे. स्क्वेअर करणं हे आपल्याला 100% जमायला पाहिजे. पहिले स्क्वेअर आलं पाहिजे. स्क्वेअर आलं म्हणजे आपण पुढे जाऊया. हा, मग डिव्हिजन आली पाहिजे. डिव्हिजनच्या वेळेस काय करायला लावलंय, याचा रॅशनलायझिंग फॅक्टर घ्यायचा, म्हणजेच कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्यायचा. तो कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार आहोत आपण. हा, आणि स्टेप्स मध्ये साइन मध्ये चुकू नका, लक्षात घ्या. मी परत एकदा हे एक्सप्लेन करतो, तुम्ही बघा. z is equals to
समजा मी चेंज करून घेतो, जरा एक्झाम्पल चेंज करून घेतो, म्हणजे नवीन एक्झाम्पल करून घेतो. 3 plus 2i bracket square upon suppose here 3 minus i असं दिलेलं आहे आपल्याला. मग आपण काय करणार, पहिले याचा स्क्वेअर करा, याचा स्क्वेअर. मग मला सांगा a plus b bracket square चा फॉर्म्युला सांगा. A square plus 2ab plus b square. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला वाटतं 100% स्टुडंट्सला हा फॉर्म्युला माहिती आहे, बरोबर की नाही? a minus b bracket square is equals to a square minus 2ab plus b square. मग माझा प्रश्न कायम हा मुलांना असतो का, अरे बाबांना हे फॉर्म्युले आपण पाठ कशासाठी केले किंवा का लक्षात ठेवले? आता हे फॉर्म्युले जे आपण लक्षात ठेवलेले आहेत, पाठ ठेवलेले आहेत, ते इथे अप्लाय करण्यासाठी ठेवलेले आहेत. म्हणजे इथे असं अप्लाय केले पाहिजे, हे फॉर्म्युले आपण अप्लाय करायचे आणि हे अप्लाय करताना डायरेक्ट लिहायचे. बघा मग इथे काय करणार, 3 plus 2i ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a plus b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला. a च्या जागेवर 3 आला आहे, b च्या जागेवर 2i. बरोबर का नाही? यस और नो? यस सर. हा, मग आपण स्क्वेअर करूया. 3 स्क्वेअर प्लस 2 into 2i plus 2i स्क्वेअर. ही स्टेप समजली का? ही स्टेप समजली का? Yes, sir. Yes. Sir, screen blur. क्लिअर होईल, काही काळजी नका करू. 3 स्क्वेअर प्लस 2 into 3 into 2i plus 2i ब्रॅकेट स्क्वेअर. डू यू अंडरस्टँड? Yes, sir. Yes, sir. Yes, हा, sir. आता या पद्धतीने इकडे लक्ष द्या, मी काय सांगितलं, ह्या पद्धतीने लिहिलंच पाहिजे असं बंधन कोणी सांगितलं? डायरेक्ट आन्सर लिहिलं तर चालेल. म्हणजे काय करायचं, इथे 3 चा स्क्वेअर करायचा आहे, इथे यांची मल्टिप्लिकेशन करायची, 2i स्क्वेअर करायचा आहे, मग तो डायरेक्ट करूया. Plus 12i plus 4i square. हा, म्हणजे 9 3 चा स्क्वेअर घेतला 9 प्लस 9 plus 12i म्हणजे या दोघांची मल्टिप्लिकेशन, तिघांची मल्टिप्लिकेशन 3 into 2i into 12 square. Plus 4i स्क्वेअर. कळलं का? डायरेक्ट लिहिणं समजलं का? Yes. हा, 3 minus i. आता i स्क्वेअर ची व्हॅल्यू किती टाकायची? -1 अपॉन 3 minus i. कळलं का? Yes, sir. हा, 9 minus 4 किती झाले? हे -1 into 4 -4 होतील का? 5 प्लस 13. 12i. 13 का बरं? 13 नाही ना सर. 12 च येते ना. 5 plus 12i. समजलं का? 9 minus 4 that is equal to 5 and 12i. हा मायनस होईल, -4 होईल. 4 into -1 that is -4. 9 minus 4 that is equals to 5 plus 12i. 3 upon 3 minus i. बरोबर? Yes, sir. Into आता 3 minus i म्हटल्यावर याला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 3 plus i upon 3 plus i. बरोबर का? z is equal to 5 plus 12i into 3 plus i. मल्टिप्लाय डायरेक्ट केलं तरी चालेल. करूया, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायची. 5 into 3 15 plus 5i plus 36i 36i. plus 12i square. 12i square upon 9 minus i square. कळलं का? Yes, sir. Yes, sir. हा, यानंतर z is equals to सांगा 15 plus 15 plus
41 आहे 41i. हा प्लस प्लस 12 मायनस सर व्हिडिओ थोडासा अटकतोय. नाही अडकणार. 15 प्लस 41i प्लस 12 इंटू मायनस 1 अपॉन काय होईल सांगा. 9 मायनस 9 इंटू सॉरी 9 मायनस 1 बरोबर. z इज इक्वल्स टू 15 मायनस 12 किती होतो. प्रतीक्षा मेसेज व्हेरी गुड. 3 प्लस 41i अपॉन 9 प्लस 1 10 means z is equals to 3 upon 10 plus 41 upon 10 into 5. कळलं का. हे दोघं आन्सर तुमचे चालतील. व्हेरी गुड तनुजा. Do you understand? हे समजलं का. Yes, sir. हा आता परफेक्ट येईल का आपल्याला बोला. Yes. हा करू ना. एक स्क्रीनशॉट घ्या. ओके. जोपर्यंत तुम्ही परफेक्ट होणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जायचंच नाहीये. अजून कॉम्प्लेक्स नंबरचं बेसिकच चालू आहे. अगदी बेसिक. ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन इतकाच भाग चालू आहे. पुढे मग कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला काही अवघड वाटणारच नाही. लक्षात घ्या. z इज इक्वल्स टू आता असं दिलेलं आहे समजा 2 प्लस 3i ब्रॅकेट क्यूब असं दिलं. तुम्हाला माहिती आहे क्यूब कसं करायचं. a प्लस b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला माहिती आहे का. A cube plus 3 into A into B. परत एकदा Plus B cube. Plus B cube. परत एकदा सांगा. कोणतरी एकाने सांगा. A cube plus 3AB plus B cube. Plus price A of cube plus 3AB plus B cube. R plus B. एक मिनिट हा मी विचारतो बरोबर. हा A cube plus 3AB. हा बोल. Plus 3AB plus B cube. तू मुलगा कोण बोलतोय. तू बोलतो परत एकदा. Plus 2AB. थांबा. तू मुलगा कोण बोलतोय तू बोल. मला त्याचा आवाज क्लिअर होऊ द्या. काय नाव तुझं. A cube plus A cube. तू नको बोलू. थांब तू नको बोलू. Plus 2AB. अरे पियुष बोलतोय का. कोण बोलतोय. मुलगा. 3AB plus B हा cube. कृष्णा बोल चाल. AB plus B cube. हे बघा असं असतं. हा बोल तू बोल चल. Cube plus 3 Bracket A plus 3AB plus 2AB plus B cube. Answer. Plus B cube. गोंधळ नको. इकडे लक्ष द्या. हा व्हेरी गुड आदिती. व्हेरी गुड आदिती. हा मी सांगतोच आहे. तू जरा बोल. बाकीच्यांनी जरा घरात आवाज असेल तर तो साऊंड म्यूट ठेवत चला. इकडे लक्ष द्या. मी काय सांगतो. a प्लस बी ब्रॅकेट क्यूब. ए क्यूब. हा बोल चाल. बोल. A cube plus B cube plus 3AB into bracket A plus B plus B cube plus बस. सर तुम्ही सांगा ना आता. हो मी सांगतो. काही काळजी करू नका. हे बघा बऱ्याच जणांचे बरोबर आहेत आन्सर्स.
बऱ्याच जणांचे बरोबर आन्सर आले. इकडे लक्ष द्या. a प्लस b ब्रॅकेट क्यूब a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब असं लिहू शकतो. असं पण लिहू शकतो बघा. a क्यूब प्लस 3ab कॉमन काढला तर इथे जर a प्लस b प्लस b क्यूब असं पण लिहिता येतं. a प्लस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल्स टू हा a क्यूब हा प्लस b क्यूब अगोदर आणि ही टर्म शेवटी असं पण लिहिता येतं. तुम्ही वेगवेगळ्या मेथडनी सांगत होते म्हणून जरा कन्फ्युजन. हे या मेथडनी इकडे लक्ष द्या. a प्लस b ब्रॅकेट क्यूब a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. मला वाटतं तुम्ही हा लक्षात ठेवावा. इथे जर एक्सपान्शनचा फॉर्म्युला आहे, हा एक्सपांड करण्याचा फॉर्म्युला आहे, तर इथे ब्रॅकेट करण्यात काही मजा नाही आहे. हा पण फॉर्म्युला राईट आहे, पण आपल्याला काय करायचं, आपण हा लक्षात ठेवायचा. मग आता तो कसा लक्षात ठेवायचा? एकदम साधी सोपी गोष्ट. हे बघा, a ची पॉवर a प्लस b ब्रॅकेट क्यूब मध्ये a ची पॉवर a क्यूब a स्क्वेअर a. बघा याची पॉवर कशी केली, कमी कमी करत गेलो. 3 2 1. कळलं का? कळलं का इथपर्यंत? आता b ची पॉवर इथे 0, इथे 1 2 आणि 3. कळलं इथपर्यंत? परत एकदा ऐका. a क्यूब a स्क्वेअर a रेस्ट टू 0 तर लिहिला नाही. इकडे काय करायचं, इकडे b क्यूब b स्क्वेअर b a क्यूब ची म्हणजे a ची पॉवर इकडने कमी करत जा, b ची पॉवर इकडनं कमी करत जा आणि इथे 3 आहे. 3 प्लस 1 म्हणजे 4 टर्म्स येतील तिथे. हाऊ मेनी टर्म्स आर देयर? 4. हा 3 जो आहे तो 3 मध्ये टाकून दिला. प्लस असल्यामुळे सगळीकडे प्लस येणार आहे. फॉर्म्युला यू अंडरस्टँड? यस सर. हा, आता हा फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचा आहे. हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. मग कसा वापरणार? z इज इक्वल्स टू बोला a क्यूब मीन्स 2 क्यूब प्लस 3 a स्क्वेअर मीन्स 2 स्क्वेअर into b मीन्स 3r. बरोबर? हे रद्द जरी केलं तरी आपल्याला लक्षात आलं पाहिजे. बघा, a क्यूब प्लस 3 a स्क्वेअर into b प्लस 3. आता a स्क्वेअर झाला इथे, आता a होईल म्हणजे 2 आणि b चा स्क्वेअर होईल 3i स्क्वेअर प्लस 3i स्क्वेअर प्लस 3i क्यूब 3i क्यूब. कळलं का? हा, आता z इज इक्वल 2 चा क्यूब किती झाला? 8 प्लस 3 हे किती येतील? 3 into 4 किती झाले? 12 into 3 किती झाले? 36. बरोबर. प्लस 3 into 2 किती झाले? 6. आणि याचा स्क्वेअर काय आहे? 54i. कसं काय 15? 3 चा स्क्वेअर 9 होईल. i स्क्वेअर प्लस 3 चा क्यूब किती? 27. बरोबर. z इज इक्वल टू 8 प्लस 36i प्लस हे किती झाले? 54i स्क्वेअर प्लस 27i क्यूब. समजलं इथपर्यंत? यस सर. हा, आता राहिला प्रश्न, आपल्याला कुणाच्या किमती टाकायच्या आहेत? I square and I. हा, मग i स्क्वेअर ची किंमत माहिती आहे तुम्हाला? -1. हा, आता i क्यूब ची किंमत काय सांगितली होती? i क्यूब म्हणजे i स्क्वेअर इंटू r. बरोबर? मायनस
आय, वन म्हणजे इथे मायनस आय टाकायचा. कळलं का? येस सर. आणि इथे लिहायचं कसं, आय स्क्वेअर मायनस 1 आय क्यूब मायनस आय. आवाज येत नाहीये आणि स्क्रीन पण अटकलेली डायरेक्ट. नाही सर, क्लिअर आहे स्क्रीन. सर क्लिअर आहे, आवाज पण क्लिअर येतोय. ते थोडस रेंज मध्ये असेच. z इज इक्वल टू, बघा इथे मायनस आय कसा आला समजला का? येस सर. हा, 8 प्लस 36 आय मायनस किती होतील हे? -54. आणि हे मायनस 27 आय. समजलं का? येस सर. आता जे रियल नंबर आहे तिथे दोघे आहेत, हे रियल आहे. 8 मायनस 54 किती झाले रे? -46. मायनस 56. व्हेरी गुड. आणि हे दोघांचे एडिशन 36 आहे मायनस 27 आहे. 36 आहे मायनस 27 plus 9. And this is your final answer. Do you understand? येस सर. स्क्रीनशॉट घ्या एकदा. सर आय क्यूबचा परत सांगा ना. आय क्यूब म्हणजेच किती येतो? आय स्क्वेअर इंटू आय. बरोबर. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 इंटू आय. मग -1 इंटू आय काय होतो? मायनस आय. मायनस आय स्क्वेअर ची किंमत काय टाकायची? -1 आणि -1 इंटू आय काय येतो? मायनस आय. आणि म्हणून आय क्यूबच्या जागेवर काय टाकला मी? मायनस आय. क्लिअर? स्क्रीनशॉट घेतला का आता? सर हा, होमवर्क मधलं अजून एक एक्झाम्पल आहे, ते अर्ध सॉल्व केलंय पण त्याची मल्टिप्लिकेशन खूप मोठी आहे. सांग जरा. पूर्ण एक्झाम्पल सांगू का सर? हो, पूर्ण एक्झाम्पल सांग. 3 + 2i अपॉन सर इथून प्लस समजा. 2i. सर 1 मिनिट दिला, एक्झाम्पल सांगू द्या. सांग एक्झाम्पल. ठीक आहे, सांग जरा एक्झाम्पल सांग, रिपीट कर. 3 + 2i z is equal to 3 plus 2i अपॉन 6 + 2i प्लस 5 + i हा अपॉन 6 - 2i. 6 minus 2i. बर, ठीक आहे. परत एकदा रिपीट करतो, व्यवस्थित लक्ष द्या. हे अवघड काही नसतं. नंबर होऊ द्या ना मोठे आले तर काही फरक पडत नाही. z is equal to, बघा काय आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन
3 plus 2i into 6 minus 2i plus plus 5 plus I into 6 plus 2i upon 36 minus 4 हा बस 36 minus 4i square बरोबर का? yes sir हा याने याला मल्टिप्लाय केलं तर 3 into 2 किती झाले 18 minus 6i minus 6i प्लस 12i हा मायनस 4i square प्लस 30 plus 10i हम्म 10i plus 6i plus 2i square अपॉन 36 minus 4i 36 square minus 4 minus 4i हा आता हा मायनस 6i प्लस 6i गेले 36 plus 4 30 प्लस 18 किती झाले 48 12i plus 10i 32i 22i minus 4 into minus 1 plus 2 into minus 1 36 minus 4 into minus 1 z is equals to बोला 48 plus 4 किती झाले सर तिथे 22 आहे 32 आहे नाही हो सर 22 तिथे 22 आहे 48 आहे लिहिले मी 48 plus 4 बोला 48 plus 4 52 minus 2 54 50 plus 24 upon 36 plus 4 हा मग z is equals to काय येईल? 50 upon 40 plus 22 upon 30i 22i upon 40 आता हेच 0 0 कट 5 by 4 plus 12 ने डिवाइड सॉरी 2 ने डिवाइड होईल 11 upon 20i 20 do you understand सर डिवाइड केलंच पाहिजे तुम्ही आता 11वी ला आलेत की नाही आलेत की नाही सांगा मला 2 upon 3 आणि 6 upon 4 एक लक्ष द्या 4 upon 6 आता याच्यामध्ये जर याला 2 ने डिवाइड होतंय तर केलंच पाहिजे ना आपण आता 11वी ला आलो असंच ठेवलं तर आन्सर चालणार आहे हे मान्य माना पण आपण चेंज केलं पाहिजे आता आपल्याला स्वतःला चेंज केलं पाहिजे सिम्प्लिफाईड केलं पाहिजे आपण म्हणून इथे 2 upon 3 लिहिलं गेलं पाहिजे तसं इथे 0 0 कट झाला मग 22 upon 40 ला 2 ने डिवाइड होतं मग केलं पाहिजे डिवाइड कळलं का येस ऑर नो yes sir हां screenshot स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट घ्या झालं सर हा बोला तुम्ही a plus b क्यूब चे 2-3 फॉर्म्युले सांगितले मग त्यापैकी कोणतं पण वापरला तर चालेल का हो कोणता पण तो सगळे सारखेच फॉर्म्युले आहेत ते सगळे सारखेच आहेत कोणताही वापरला तर चालतं हा फक्त त्यामध्ये टर्म अरेंजमेंट जी आहे टर्मची अरेंजमेंट ती वेगवेगळी केलेली आहे आता तुमच्या कोणतं लक्षात आहे त्यानुसार वापरायचं तो वापरायचा कळलं का हा बंधन नाही तसं मी सांगितलंय म्हणून तोच वापरला पाहिजे असं काही नाही चला त्याच्यावरती स्क्वेअर वरती सॉरी क्यूब वरतीच घेऊ का एक एक्झाम्पल अजून हा 4 एक मिनिट 2 minus 5i ब्रॅकेट क्यूब घेणार का करणार का सॉल्व का मी सॉल्व करून दाखव एवढे मी सॉल्व करून दाखव हे मी सॉल्व करून दाखव
आता a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवला की नाही? काय केलं हे बघा, परत एकदा सांगतो काय केलं. a क्यूब a स्क्वेअर a, b क्यूब b b स्क्वेअर b. हा झालं. हा 3 इकडे लिहिला प्लस 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 झाला फॉर्म्युला. आलं का लक्षात? Yes, sir. हा आता a मायनस बी ब्रॅकेट क्यूब करायचंय. समजा a मायनस बी ब्रॅकेट क्यूब करायचं तर हाच फॉर्म्युला, फक्त स्टार्ट फ्रॉम प्लस. a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब, म्हणजे प्लस मायनस प्लस मायनस असं जायचं. प्लस ने स्टार्ट करायचं, प्लस मायनस प्लस मायनस. कळलं का? हा फॉर्म्युला कळला का? Yes, sir. हा, मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला आता वापरायचा आहे. इथे हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, मग z इज इक्वल्स फॉर्म्युला साइडला लिहून ठेवायचा आणि डायरेक्ट यूज करायचा. सांगा बरं काय? डायरेक्ट यूज करूया. Minus. बघा 2 क्यूब मध्ये मायनस, पहिला प्लस झाला, आता कोण मायनस. हा 3 into 2 स्क्वेअर into 5i बरोबर. आता प्लस झाला मायनस झाला, आता काय प्लस 3 3 into 2. 2 रेस टू 1 होईल आता, म्हणजे कमी झालं एक ने. 3 to 1 नंतर 5i चा स्क्वेअर होणार बरोबर. Minus 5 cube. हा आणि मायनस, आता बघा प्लस मायनस प्लस मायनस 5i क्यूब. स्टेप समजली? Yes, sir. हा एक लक्षात घ्यायचं, ही स्टेप मांडणं हेच इम्पॉर्टंट आहे. बाकी पुढे सॉल्व्ह करणं काहीच अवघड नाहीये. मग आपण काय करायचं, स्लोली जरा व्यवस्थित परत एकदा बघून घ्यायचं. a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. एकदम परफेक्टली लिहिलं. आता क्यूब करा. z चा 2 चा क्यूब सांगा. 8. 8 मायनस 2 चा स्क्वेअर सांगा. 3. 2 चा स्क्वेअर 4. 4 into 3 Into 4 into 3 12. 12 into 5 60. 60 plus 3 into 2 6. into 25i square. 5 चा स्क्वेअर i स्क्वेअर बरोबर का? Minus 125 I. मायनस 125i क्यूब. आता काय कसली किंमत टाकायची? I square and I cube. टाकून द्या. मग आता z इज इक्वल्स टू सांगा 8 मायनस 60i. हा यांची मल्टिप्लिकेशन किती झाली बघा बरं. 150. हा i स्क्वेअर ची व्हॅल्यू Minus 1. 125 आणि i क्यूब ची व्हॅल्यू Minus I. Minus I. 8 मायनस 60i मायनस 150 आणि प्लस 125i. हा z इज इक्वल्स टू 8 आणि मायनस 150 रिअल आहे. यांचे किती येईल ऍडिशन? 140. Minus 142. व्हेरी गुड. फास्ट आन्सर आलं. व्हेरी गुड. 125i मायनस 60i Plus 65 I. 55 I. plus 65 and that is your final answer. Do you understand now? Yes, sir. Yes. Can you perform the cube of any complex number now? Yes, sir. Yes. Can you solve the next example? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. करा जरा solve करा. एक example तुम्हाला solve करायचं. सर हा बोला.
एक्सप्लेन करा. परत बर ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब ए क्यूब प्लस 3a² बी प्लस सॉरी 3ab² प्लस बी क्यूब हा फॉर्म्युला माहिती ए प्लस बी चा. यस और नो? बोल पटकन. यस. आता इथे जर मायनस आला तर काय करायचं? पहिला प्लस, दुसरा मायनस, परत प्लस, नंतर मायनस. म्हणजे प्लस मायनस प्लस मायनस असं लिहायचं. हा आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये 2 आणि -5 आहे. 2 हा ए आहे आणि 5i हा बी आहे असं समजून ह्या फॉर्म्युल्यामध्ये त्या किमती टाकायच्या. म्हणजे बघा आता 2 क्यूब minus 3 2 square plus sorry into 5i plus 3 into 2 into 5i square minus 5i cube या फॉर्म्युल्यामध्ये वापरला. फार झाला तर तो फॉर्म्युला घेऊन टाकत जायचा आणि मग तिथे टाकायचं. त्यानंतर 2 चा क्यूब किती झाला सांगा? 8 minus 3 into 2 square 4 into 5 5 into 4 20 20 into 3 60 direct multiplication. नंतर 3 into 2 6 5 चा स्क्वेअर 25 i square minus 125 i cube. क्लियर? यस. हा नंतर 8 minus 60i 6 into 25 150 i square ची व्हॅल्यू -1 minus 125 i cube ची व्हॅल्यू -i 8 minus 60i 150 into -1 minus 150 minus 125 into -1 plus 125i. हा आणि मग बघा 8 minus 150 that is minus 142 minus 60i plus 125 65. आता समजलं? यस. आणि आता एक सॉल्व करा जरा पटकन सॉल्व करून दाखवा मला. 3 plus I bracket cube. काय सर? 3 plus I bracket cube. पटकन सॉल्व करा. सॉल्व करता सॉल्व करा पटकन. फॉर्म्युला वापरू शकतात a प्लस बी ब्रॅकेट क्यूब a क्यूब प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस b क्यूब. म्हणजे 3 क्यूब प्लस 3 into 3 square into bi plus 3 into a square, sorry, a means 3, b square means I square plus b cube means I cube. आणि आता इथून तरी पुढे प्रोसीड करा तुम्ही आणि सांगा मला फायनल आन्सर काय येतं. आलं. हा सांगा बरं. आलं तर सांगा आन्सर काय आलं. 18 plus 8. परत सांग. परत एक मिनिट plus 8. एक मिनिट हा सांग आता. 8 plus 8. बरोबर का? तू सांग काय मग काय एवढं वाढेल का? कळत नाही माणसाला डिस्टर्ब करतं सारखं ते एक नंबर. अभिषेक दवंगे 18 प्लस 26 आहे. अभिषेक दवंगेचा आन्सर आलेला आहे 18 प्लस 26 आहे. तनुजाचा आन्सर 18 प्लस 8 आहे. तनुजा बरोबर ना?
18 plus 26 काय 26 तर 80 प्लस 26 आहे. 18 प्लस 26 आहे. 18 plus 26 आहे 26 आहे आलंय. Good. This answer is right. माझं बी ते चालेल बर. छान, म्हणजे समजलं तुम्हाला. येस सर. बर. पण सॉल्व करता का अजून एक? येस सर. बर होमवर्कला द्या ना सर आता. बर मग आता होमवर्कला देऊया. तर पुढचं घेऊ, पुढे जाऊ. हो सर. ओके. सर चांगले आर्टिक एक्झाम्पल बर जास्त एक्झाम्पल देऊ का? यस बर हो बर सर द्या. ठीक आहे देतो, काही काळजी करू नका, देतो एक्झाम्पल जास्त देतो तुम्हाला होमवर्कला. इकडे लक्ष द्या. आता समजा असं आलं √2 प्लस √3i ब्रॅकेट स्क्वेअर. आता घाबरणार का? हो घाबरणार आहे की नाही? अरे कशासाठी घाबरणार? रूट मध्ये आलं म्हणून एवढं काय घाबरायचं? रूट माहित नाही का आपल्याला? रूट माहितीये ना आपल्याला, स्क्वेअर रूट माहितीये ना, याला स्क्वेअर रूट म्हणतो, हे माहितीये ना, स्क्वेअर रूट 2. येस सर. हा, त्याचा स्क्वेअर केल्यावर काय येतं? 2 येतो. त्याचा क्यूब केला तर काय येईल? काय येईल बघा, सांगतो. √2 इंटू √2 इंटू √2 3 टाइम्स करावं लागेल. √2 इंटू √2 किती होणार? 2 √2 त्याचा क्यूब. समजलं? क्यूब केला तर असा होईल, स्क्वेअर केला तर 2 होईल. म्हणजेच √3 चा क्यूब जरी स्क्वेअर केला तर तो किती होईल? 3. आणि √3 चा क्यूब केला तर तो किती होईल? 3 √3. म्हणजे कोणत्याही रूटचा क्यूब केला, रूटचा स्क्वेअर केला तर रूट निघून जातो, पण क्यूब केल्यावर काय होतं? √a चा स्क्वेअर केला तर a येईल, पण √a चा क्यूब केला तर काय येईल? a√a. कळलं का? हा. आणि एक लक्षात घ्या, √2 प्लस √3 ऍडिशन होणार नाही, कारण इथे √2 √3 वेगळे, ऍडिशन नाही होणार. कळलं? √2 प्लस 2√2 असं असलं ऍडिशन होणार. इथे √2 आहे, 2 प्लस 1 3√2 असं होणार. क्लिअर? आणि घाबरायचं नाही. घाबरलं तर मग ते काय, ज्या एक्झाम्पलला आपण घाबरलो तर ते आपल्याला अजून घाबरवतं. लक्षात घ्या, कधी पण एक्झाम्पलची मैत्री करा, फ्रेंडशिप करा त्याच्याशी, मग बघा ते आपल्याला बरोबर आन्सर देतं. आता याच्याशी मैत्री मी केलेली आहे म्हणून बघा काय आन्सर देतं ते. तिथे बघितल्या मला स्क्वेअर दिसतो म्हणून ते सांगतं माझा स्क्वेअर कर. बरोबर की नाही? मग आपण स्क्वेअर करायचा, तर सांगा बरं स्क्वेअर काय येईल याचा? a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला? फॉर्म्युला वापरता येईल ना? a स्क्वेअर प्लस 2ab b प्लस b स्क्वेअर. हा, तो फॉर्म्युला मी इथे या मेथडनी वापरला. बरोबर आहे का? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. बरोबर आहे. हा, आता √2 चा स्क्वेअर काय येणार? 2. हा, आता इथे 2 झाला. 2 इंटू √2 इंटू √3 काय होईल? हा तर 2 तसाच राहील. √2 इंटू √3 मल्टिप्लिकेशन आहे की नाही? मग मल्टिप्लिकेशन √6 होते डायरेक्ट. हा, मल्टिप्लिकेशन होते म्हणजे √6i. कळलं का? सर. हा, √3 चा क्यूब का स्क्वेअर काय आला? 3i स्क्वेअर. 3i. 3i स्क्वेअर.
z इज इक्वल 2 प्लस 2 रूट 6i. हा आय स्क्वेअर ची किंमत काय रे? -1. मग डायरेक्ट इथे -3 लिहू का? हो यस सर. हो वा. मग z इज इक्वल 2 3 किती झाले? -1. आणि हा प्लस 2 रूट 6i झालं का? 6i. And this is your perfect answer. समजलं का आन्सर कसं काढलं? हा -2 -3 -1 आला तो तिथे लिहिला. समजला? हा a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर करायचा होता. a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. a स्क्वेअर रूट 2 चा स्क्वेअर 2 नंतर हा 2 आहे रूट 2 इंटू रूट 3 रूट 6 होतो i प्लस रूट 3 चा स्क्वेअर 3 i स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 मग -1 इंटू 3 -3 हा 2 रूट 6 i जसा तसा हा 2 ॲज इट इज. Two minus three that is equals to -1 plus 2 root 6i and therefore our answer is homework देतो तुम्हाला सॉल्व करायला. z is equals to बघा 2 plus 3i cube. Second, z is equals to 4 minus I cube. Third, z is equals to 2 minus 5 plus 3i bracket cube. थोडे क्यूब मोठे होतील, काही काळजी नाही करण्याची गरज. होऊ द्या मोठे झाले तर. नंतर 2 minus 5i cube. Z is equals to 6 plus I bracket cube. सॉल्व करू शकतात का क्यूबचे हे एक्झाम्पल्स? यस सर. ओके. एवढेच देऊ का अजून देऊ? हा बोला. सर आज सीईटीचं लेक्चर आहे का? बघतो टाकतो तुम्हाला टायमिंग एक 12च्या आसपास मी टायमिंग टाकतो 3 वाजता. जर असलं तर 3 वाजता राहील. हा शक्यतो घेऊच आपण 3 वाजता 100% आपण लेक्चर घेऊया. फक्त थोडीशी काही ऍडजस्टमेंट असली तरच फक्त लेक्चर पोस्टपोन होईल, पण होईलच सीईटीचं लेक्चर. हा ठीक आहे. सर हा बोला. ग्रुपवर पाठवा. फोटो काढून ग्रुपवर पाठवू. बर. यस. हा थांबायचं मग. हो सर. बाय सर. बाय सर. गुड बाय. हॅव अ नाईस डे.